आज मी तुम्हाला असा एक मसाला किंवा बेसिक ग्रेव्ही तुम्ही म्हणू शकता दाखवणार आहे की जी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 महिन्यांनी वापरू शकता. डीप फ्रीजमध्ये ठेवली तर 2 ते 3 महिने ही टिकून राहते आणि खाली ठेवलीत तर 10 दिवस ही छान टिकून राहते आणि यापासून तुम्ही मस्त असे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ बनवू शकता. चला तर मग आता ही बनवायला सुरुवात करूयात. आज रविवार असल्यामुळे मी गोवन स्पेशल रोस ऑमलेट बनवलेला आहे. याआधीसुद्धा मी रोस ऑमलेटची रेसिपी शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये मी नारळाचा वापर केलेला आहे, पण आज जी रेसिपी बनवली आहे त्याच्यामध्ये मी नारळ वापरलेला नाही आहे. शेफ रणबीर ब्रा यांनी याचा जो बेसिक मसाला किंवा बेसिक ग्रेव्ही कशी बनवायची ही दाखवलेली आहे. त्या पद्धतीने मी आज हे रोस ऑमलेट बनवलेलं आहे. तर याकरता आधी काही खडे मसाले लागणार आहेत. तर त्यामध्ये मी 1 बडी इलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 टेबलस्पून धणे आणि जिरं लागणार आहे. 10 ते 15 लवंगा, 1 टेबलस्पून काळी मिरी लागणार आहे. 1 तमालपत्र, 10 ते 15 साधारण लसणीच्या पाकळ्या लागतील आणि 1 पेर आलं लागणार आहे. इथे मी 5 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता इथे कढईमध्ये नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल घेतलेलं आहे. तर 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले घातलेले आहेत आणि ते 1-2 मिनटं मंद आचेवर छान परतून घेत आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा गुलाबी रंगाचा होईपर्यंत मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी लसणीच्या पाकळ्या आणि आलंसुद्धा घातलेलं आहे. याच्यामध्ये खडे मसाले वापरले असल्यामुळे गरम मसाला घालायची गरज नाही आहे. तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही बेडगी मिरची वापरलीत तरीही चालेल. आता याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. 1-2 मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून हे थोडंसं कोमट झालं की मिक्सरमधनं हे छान वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता कोमट झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून हे आता छान वाटून घेत आहे. हा थोडा मसाला मी डब्यात भरून ठेवलेला आहे आणि आता हा मी डीप फ्रीजमध्ये ठेवीन. जेव्हा मी मशरूम मसाला किंवा तवा फ्राय बनवेन तेव्हा याचा उपयोग करीन. हा मसाला तुम्ही नॉनव्हेज करतासुद्धा वापरू शकता. विशेष करून सी फूड किंवा क्रॅब जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही या मसाल्याचा वापर करून ते बनवू शकता. हे बघा, याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी साधारण 5 ते 6 वाट्या पाणी घालत आहे, कारण रोस ऑमलेट हे पातळच असतं. तर आता पाणी घालून झालेलं आहे आणि याला आता एक मोठी उकळी आणून देत आहे. याला छान उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 मिनिटांनी हे मी बंद करून घेत आहे. आपलं रोस ऑमलेटचा रोस तयार झालेला आहे. आता ऑमलेट बनवूयात. ऑमलेट बनवण्याकरता मी 6 अंडी घेतलेली आहेत. याच्यामध्ये थोडीशी मिरपूड घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून आता हे छान मी फेटून घेत आहे. पॅन छान गरम झाले, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता ऑमलेट बनवून घेत आहे आणि अशा प्रकारे सगळी ऑमलेट्स बनवून घेत आहे. ऑमलेट बनवून झाल्यानंतर दोन्ही बाजूने ते छान भाजून घेतले आणि अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेत. 6 अंड्यांमध्ये 3 ऑमलेट बनली. प्लेटमध्ये मी मस्त गरमागरम रोस घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता बनवलेलं हे ऑमलेट घातलेलं आहे. वरनं मस्त बारीक चिरलेले कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घातलेला आहे. मस्त गरमागरम रोस ऑमलेट तयार झालेला आहे. त्याच्याबरोबर मी लिंबाची फोड आणि मऊ लुसलुशीत असे पाव सर्व केलेले आहेत. हा जो बेसिक मसाला आपण बनवला त्यापासून तुम्ही मशरूम मसाला, तवा फ्राय किंवा नॉनव्हेज आणि मुख्य म्हणजे सी फूड बनवू शकता. तेव्हा तुम्ही हा मसाला बनवून ठेवा, जेणेकरून तुम्ही पटकन रेसिपी बनवू शकाल. तर जरूर हा मसाला करून बघा. धन्यवाद. बाय बाय.